दादा आता आपल्या संग एक भयानक कांड झालंय. आता मी जाणार आहे आज मराठवाड्यामध्ये हिंगोलीला. जस्ट निघलोय आता आपण आपल्या सोसायटीच्या बाहेर. सोडायला कॉल केलाय कारण की ट्रॅव्हल्स पण इकडून जाणार आहे, त्याच्यामुळे रिक्षाचे पैसे मी या सगळा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. तर चला निघूया हिंगोलीसाठी आणि तुम्हाला दाखवतो प्रवास. जस्ट निघलोय आता आपण आपल्या सोसायटीच्या बाहेर आणि ही बघा ही आपली सोसायटी आहे आणि इथून आपण थोडं बाहेर जाणार आहे रोडवर आणि तिथे त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल्स वाल्याला कॉल केलाय कारण की ट्रॅव्हल्स पण इकडून जाणार आहे, त्याच्यामुळे रिक्षाचे पैसे आज आपण वाटवलेले आहेत. बघूया आता ट्रॅव्हल्स कधी येते. दादा आता आपल्या संग एक भयानक कांड झालंय. मी आता माझ्या ट्रॅव्हल्सचा वाट बघत होतो आणि त्यांनी अचानक रस्ता चेंज केला, म्हणजे ज्या मार्गाने यायची होती त्या मार्गाने नाही आली. आता मी ह्या दादांनी मला हेल्प केली. हे आहे बघा श्रीनाथ ट्रॅव्हल्स. मी दादा यांनी मला हेल्प केली. तिथून मला मी त्यांना विनंती केली की बाबा मला तुमच्या ट्रॅव्हल्स पर्यंत सोडा माझ्या. तर यांनी मला सोडण्यासाठी मदत केली. विजय आडे सर आणि हे विलास चव्हाण दादा, या दोघांनी पण मदत केली. यांच्यासाठी एक लाईक करा, कमेंट्स करा. ती ह्या रस्त्याने आली, रस्ता चेंज केला त्यांनी अचानकपणे, नाही तर रोज याच रस्त्याने येते, पण आज रस्ता चेंज केला त्यामुळे प्रॉब्लेम झालाय. तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत जरा रात्रभर काय काय अजून प्रॉब्लेम येतात आपल्याला ते मी तुम्हाला न करू. काही इथं थांबलेली आहे आणि या दादानी खूप हेल्प केली. ही गाडी थँक्यू वाचलो. सॉरी शेवटी आपली गाडी शेवटी गाडी भेटली बाबा. रस्ता चेंज झाला आणि गाडी आता शेवटी आपल्या. मित्रांनो आपण आता व्यवस्थितपणे गाडीमध्ये येऊन बसलेलो आहे. प्रॉब्लेम हा झाला की मी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी रूट अचानक चेंज झाला आणि गाडी दुसऱ्या मार्गाने आली. मला ही माझी गाडी दुसऱ्या मार्गाने आली आणि नंतर मला दुसऱ्या एका ट्रॅव्हल्स वाल्याला मी विनंती केली की बाबा मला त्या गाडीपर्यंत सोडा. माझी गाडी समोरून त्या साईडने समोर गेली. बिचाऱ्या त्या लोकांनी मला सोडलं. फायनली मी आता माझ्या गाडीत येऊन बसलेलो आणि खूप छान गाडी वाटायची मला ही. तर मित्रांनो फायनली या ठिकाणी वाजले आहेत 11:40 आणि या ठिकाणी आमची बस थांबलेली आहे जेवणासाठी 20 मिनिटासाठी. बघूया आता या ठिकाणी अजून आपल्याला किती वेळ लागतो आणि पुढचा प्रवास हा कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तुम्ही असेच राहा. प्रत्येक अपडेट मी तुम्हाला या पुणे ते हिंगोली या बाबतीतची. हॉटेलचं नाव नाही सांगणार मी इकडे, पण असं बोलतात की या ठिकाणी भरपूर महाग जेवण वगैरे मिळतं. 8 मिनिटाचा ब्रेक या गाडीने घेतलेला आहे. बाकीच्या पण गाड्या इथे थांबतात. बघू आता कधी गाडी निघते आपली आणि परत प्रवास चालू होता. तर या ठिकाणी बाकीचे लोक गेलेत मध्ये जेवण करण्यासाठी. आपण पाण्याची बाटली घेतली. नगर पुणे समोर संभाजीनगर आणि पुण्यावरून आता आपण जवळपास 1 ते 1.5 तासाचा प्रवास केलाय. पाठीमागे बघू शकता तुम्ही हायवे. थंड थोडस वातावरण थंड आहे, गार हवा लागतीये. बघू आता गाडीला तर वेळ 20 मिनिटं सांगितलाय त्यांनी, आता किती वेळ लागतो ते. ठीक आहे. हे आता आम्ही रात्रीचे 2 वाजून गेले आणि आम्ही आता पुण्यावरून नगर क्रॉस करत आहे. हे ड्रायव्हर दादा बघा बिनधास्तपणे एवढे सगळे आतमध्ये एवढे सगळे प्रवासी झोपलेले असताना एकटे जागरण करून रात्रीची गाडी चालवत आहेत. नाव काय तुमचं? संतोष नरवाडे दादा. तुम्ही असं दादा हे रोज रात्रीची गाडी सर्व काय आवडत नाही, कारण की आम्हाला तर आता झोप यायली त्या भरोश्यावर फक्त. त्यांना कशाची चिंता नाही आहे. गुड मॉर्निंग. हे बघा सकाळी सूर्य या ठिकाणी निघलेला आहे.
आणि आत्ताही अजूनही ट्रॅव्हल्स मध्ये तो आता सकाळचे वाजले 6:30 जवळपास. आणि रात्री ड्रायव्हर दादा वेगळे होते, आत्ताची ड्रायव्हर दादा वेगळे बसलेले. प्रवास या ठिकाणी छान झाला, चांगला होता, सगळे स्वागत होते. तुम्ही कधी प्रवास करता भारूकात किंवा भारूकातच करावा जास्त करून गाडी आराम अशा गोष्टी घडल्यावर एवढा कंटाळा येतो आणि मजा येते प्रवास करायला. अशा प्रकारे आलोय आपण आता लोणार सरोवर जगात पण आता सकाळी. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या गावी पोहोचलेलो आहे. आता थोड्याच वेळात मी आता गाडीमधून उतरणार आहे आणि तुमच्या सर्वांचे धन्यवाद. हा संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. असा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय.